गुड मॉर्निंग, नमस्कार, सुप्रभात. मी स्मृती पांचाल. मोगरा फुलाच्या वास्तुशास्त्र या सदरामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज वास्तुशास्त्रामध्ये आपल्या वास्तूमध्ये लावणारी पोस्टर्स आणि चित्र यांचा आपल्या घरावरती आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यावरती कसे चांगले आणि वाईट परिणाम होत असतात याच्याबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत. मागे एकदा मी एका घरी कन्सल्टिंगसाठी गेली होती. त्यांच्या घरी खूप प्रॉब्लेम्स होते. घरामध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा एक प्रकारचं उदास वातावरण जे आहे हे मला जाणवायला लागलं. त्यांच्या दरवाजाच्या समोरच्याच भिंतीवरती 2 चित्र लावलेली होती. एक चित्र जे होतं याच्यामध्ये अगदी गरिबीने अगदी पिंजलेली स्त्री तिथे बसलेली दाखवली होती आणि तिथे जवळच तिचं जे तान्हुलं बाळ जे आहे हे रडताना आक्रोश करताना दाखवलं होतं. त्याच्या बाजूला दुसरं चित्र होतं. त्याच्या बाजूला दुसरं चित्र जे होतं हे होतं टायटॅनिक बोटचं. मला वाटलं यांच्या घरामध्ये हे जे गढुळलेलं वातावरण आहे याच्यामध्ये आगीमध्ये तेल टाकण्याचं जे काम आहे ही चित्र करत होती. मी त्या व्यक्तींना सांगितलं की ही चित्र जी आहेत ही आपण इथून ताबडतोब हलवा. त्या व्यक्ती अगदी मला गर्वाने म्हणाल्या, "हो, एका चांगल्या प्रख्यात चित्रकाराचे चित्र आहेत. आम्ही अमुक लाखमध्ये रुपयांना ती विकत घेतलेली आहेत आणि ती आम्ही इथून हटवू." मी म्हणाली, "हो, नक्कीच, कारण तुमची चित्र जी आहेत ही अतिशय महागडी आहेत. त्याबरोबर प्रख्यात चित्रकारानेही काढलेली आहेत. मात्र जेव्हा तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये चित्र लावता तेव्हा त्यातल्या भावना या पाहणं अतिशय महत्त्वाचं असतं. ती गंजलेली स्त्री दुःखाने अगदी कर्जबाजारी झाल्यासारखी तिथे बसलेली आहे. तिचं मूल तिथे आक्रोश करत आहे. हे चित्र पाहूनच आपलं मन जे असतं हे विदीर्ण होतं. आणि मग अशा प्रकारची चित्र जर तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये लावली तर तुम्ही कुठल्या पद्धतीच्या लहरींची तिथे उत्पत्ती करत असता? अर्थातच नकारात्मक लहरींची. जरी तुमच्या वास्तूमध्ये चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जी असल्या तरी पण अशा चित्रांमुळे त्या एनर्जी ज्या असतात ह्या नकारात्मक होण्यासाठी ही चित्र जी असतात ही मदत करत असतात. अर्थात सांगण्याचा मुद्दा इतकाच की आपल्या वास्तूमध्ये आपण जेव्हा चित्र किंवा पोस्टर्स लावत असतो तेव्हा ती चित्र व्यवस्थित दिशेला, व्यवस्थित तत्वांप्रमाणे आणि त्याचबरोबर आल्हाददायक असणं अतिशय आवश्यक असतं. आता वास्तूमध्ये सर्वसाधारणपणे कुठल्या पद्धतीची चित्र जी आहेत किंवा पोस्टर जी आहेत हे आपण लावू नये. काही वेळेला काही घरांमध्ये बघितलं की महाभारताचे सीन जे आहेत हे लावलेले तिथे आढळले. अर्जुन श्रीकृष्णाला विचारतोय की मी माझ्या ह्या जवळच्या व्यक्तींना मारू का किंवा त्यांना ठार करू का, अशा पद्धतीची पोस्टर्स लावलेली असतात. तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये गुण्यागोविंदाने नांदत असता, त्यामुळे तिथे भांडणांचे किंवा युद्धाचे सीन कशासाठी लावता? हे सीन जे आहेत हे तुमच्या घरामध्ये त्या पद्धतीच्या लहरी जे असतात हे उत्पन्न करत असतात. त्यामुळे आपापले आपसी संबंध जे आहेत हे मधुर होण्यापेक्षा त्याच्यामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता जी आहे ही जास्त असते. अशा पद्धतीचं जर पिक्चर आपल्याही घरामध्ये असेल किंवा एखादं पोस्टर आपण फ्रेम करून ठेवलं असेल तर लागलीच ताबडतोब काढून टाका. कारण आपल्या घरातल्या वातावरणामध्ये त्या नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करण्यासाठीच मदत करणार आहे. त्याचबरोबर अजून कुठलं आपण पोस्टर जे आहे हे लावू नये. सर्वसाधारणपणे टोकदार हत्यारं जी आहेत, तलवार घेऊन लढणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत यांची चित्र आपण लावू नये. एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष जे कुणाची तरी वाट पाहत आहेत, ती लोक एकाकी दिसत आहेत, अशा व्यक्तींची चित्र जी असतात ही आपल्या घरामध्ये लावू नयेत. कारण आपलं घर जे असतं हे गोकुळाप्रमाणे भरलेलं प्रत्येकालाच आवडतं. एकटं दुकटं राहणं आणि एकाकीपणाचा अनुभव घेणं हे थोडंसं विदारक असतं. त्यामुळे अशा प्रकारची चित्र किंवा पोस्टर्स जी असतात ही आपल्या घरामध्ये अजिबात लावू नयेत. आता आपण बघणार आहोत की कुठल्या प्रकारची चित्र आणि पोस्टर्स आपल्या वास्तूमध्ये चांगल्या प्रकारच्या लहरी ज्या आहेत त्या उत्पन्न करत असतात. सर्वसाधारणपणे आपल्या घरामध्ये पूर्व ते ईशान्य ते आग्नेय या भागांपर्यंत जर आपल्याला चित्र लावायची असतील
तर सर्वसाधारणपणे निसर्गाला निगडीत चित्र जर आपण तिथे लावलीत तर आपल्या घरामध्ये चांगल्या लहरींची उत्पत्ती जी आहे ही नक्कीच होऊ शकते. निसर्गाला रिलेटेड म्हणजेच एखाद्या फुलांचा गुच्छ आहे, त्याचबरोबर एखादं सदाहरित गाव आहे, अशा प्रकारची चित्रही तुम्ही तिथे नक्कीच लावू शकता. एखाद्या उत्तर दिशेला जर आपल्याला चित्र लावायचं असेल तर पाणी तत्वाच्या अनुषंगाने अर्थातच एखाद्या पाण्याच्या धबधब्याचं चित्र तुम्ही लावू शकता. मात्र त्या धबधब्याचं चित्र लावताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. काही वेळेला आम्ही कन्सल्टिंग करतो तेव्हा लोक वाचून किंवा टी व्हीवरती पाहून म्हणा, सगळ्यांना माहिती झालेलं असतं की उत्तरेला पाण्याचं चित्र लावा किंवा उत्तरेला पाण्याचा धबधबा ठेवा. मात्र लोक ठेवताना स्टेप वॉटर जी आहेत किंवा टप्प्याटप्प्याने पडत जाणारं पाणी असं एखाद्या प्रकारचं पोस्टरही तिथे लावलेलं आढळतं. तर अशा प्रकारचं चित्र तिथे लावू नये, कारण पाणी येताना ते एकसंग असेल तरच ते तुम्हाला करिअर वृद्धी दर्शवतं. आणि मध्ये जर दगड असतील किंवा मध्ये जर टप्प्याटप्प्याने पाणी पडत असेल तर आपल्या वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना करिअरमध्ये अडथळे येण्याची शक्यता असते. काही घरांमध्ये बघितलं गेलंय की काही लोकांना देवांचा इतका सॉस असतो की भिंतीच्या भिंती त्या देवांच्या चित्रांनी भरलेल्या असतात. मुळामध्ये देव म्हणजे ईश्वर, ईश्वराची जागा जी आहे ही ईशान्य आहे. त्यामुळे ईशान्य भिंत सोडून इतर कुठल्याही ठिकाणी देवांची पोस्टर्स लावणं म्हणजे त्यांचा अपमान करण्यासारखं आहे. त्यामुळे आपल्या घरातही जर असं काही वेगळ्या दिशेला आपण देवांचं चित्र लावलेलं असेल तर मला वाटतं आज ते तुम्ही नक्कीच काढाल आणि त्या ईशान्य दिशेला त्याची स्थापना कराल. घरामधली चित्र काय किंवा पोस्टर्स काय ही आपल्या शरीरावरती आणि आपल्या तन मनाला जोपासणाऱ्या आपल्या घरकुलावरती अतिशय मोठा परिणाम करत असतात. त्यामुळे वास्तूमध्ये चित्र किंवा पोस्टर्स लावताना आपल्याला अतिशय काळजी घ्यावी लागते. वास्तूमध्ये चित्र कशी लावायची याच्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती दिली. आज मात्र इथेच थांबूया. नमस्कार.